नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, 12 जून हा पुलंचा स्मृतिदिन. पुलंच्या स्मृती जागवताना या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू सर्वश्रुत आहेतच. नाटक, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्र, विनोदी साहित्य, अभिनय आणि संगीतसुद्धा. पु ल नेहमी म्हणत, माझं पहिलं प्रेम संगीत आहे. त्यामुळं आज एका सुंदर भावगीताविषयी बोलूयात. मित्रमैत्रिणींनो, 12 जून हा पुलंचा स्मृतिदिन आणि विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष. माझ्या कविता स्वरांनी मोहरलेल्या या पुस्तकातला हा एक अंश मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि माणिकताईंच्या या सुंदर गीताचा आनंदसुद्धा आपण घेणार आहोत. किती गोड असावं गाणं. नुसतं गोड नाही तर भाग्यवानही किती. या गाण्याला लाभला माणिकताईंचा आवाज आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा स्वरसाज. हो, स्वरसाजच म्हणावंसं वाटतं, कारण राजा बढे यांनी लिहिलेलं गीत आणि पुलंचं संगीत म्हणजे स्वरमाणकात घडवलेला एक मौल्यवान दागिनाच. महाराष्ट्रात दागिन्याला साजही म्हणतात, हो ना? तर हा साज मराठी भावसंगीत शारदेच्या गळ्यात किती शोभून दिसतो नाही. काव्यगायन हा पुलंचा आवडता छंद. या छंदापायी कितीतरी कवितांना चाली लावून त्यांनी काव्य मैफिली सजवल्या. गीतकार गंगाधर महांबरे यांनी 42-43च्या काळात फर्ग्युसन महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात पुलंचं काव्यगायन ऐकलं होतं. महाविद्यालयातील ऐन तारुण्याच्या बहरातला तो श्रोतृवृंद. पुलंनी सादर केलेली राजा बढे यांची कविता हसले मनी चांदणे आणि त्याला मिळालेली उत्स्फूर्त दाद, ही सुरेल आठवण गंगाधर महांबरे यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिली. त्या काळी पुलंचं पेटीवादन आणि काव्यगायन हा अर्थार्जनाचा एक भाग होता. पण पुढे त्यांच्यातला एक उत्कृष्ट संगीतकारही महाराष्ट्रानं अनुभवला. गदिमा आणि सुधीर फडके या स्वरसंगमावरची गीतशिल्प रसिकांना मंत्रमुग्ध करत होती. ही जोडी त्या काळातल्या स्वरोत्सवाची प्रणेती होती. असं सांगताना पुलंनी म्हटलं आहे की या जोडीची ती स्वरसज्ज गीतं घरोघरी पोहोचवणारा सोज्वळ, मोहकतेनं सुंदर असा एक आवाज होता तो माणिकचा. माणिक वर्मा यांच्याकडून कितीतरी गाणी पुलंनी गाऊन घेतली. आता या क्षणी रसिकांना ती आठवतील सुद्धा. कबीराचे विणतो शेले, जा मुली शकुंतले सासरी, आवरी डोळ्यांमधल्या सरी, किंवा सुवर्णद्वारावतीचा राणा श्रीहरी, विदुरा घरी पाहुणा, अशी कितीतरी गाणी आणि त्या स्वरमाधुर्यानं नटलेल्या त्या आठवणी. पुलंच्या संगीत प्रेमाबद्दल बोलावं की माणिकताईंच्या लढीवाळ गाण्याबद्दल लिहावं अशी मनाची अवस्था झाल्यावर पुन्हा पुन्हा खुणावतंय स्वरांच्या चांदण्यात भिजलेलं राजा बढे यांचं गीत हसले मनी चांदणे. जपून टाक पाऊल साजणे, जपून टाक पाऊल साजणे, नादतील पैंजणे, पैंजणे हसले मनी चांदणे. पुलंनी या कवितेतल्या प्रत्येक शब्दातील भाव माणिकताईंच्या आवाजातून असा काही व्यक्त केला आहे की जाईच्या फुलाची कोमलता आणि चांदण्याची शीतलता रसिकांना अनुभवता यावी. ती किती नाजूक
तर जाईची फुलंही तिला बोसतील, चांदण्यांनीही तिचे नाजूक पाय पोळतील. अशी ती नाजूक अभिसारिका प्रियकराच्या भेटीसाठी आतुर. मित्रमैत्रिणींनो, राजा बढे यांच्या कवितेला पुलंनी चंद्रकंस रागाचे स्वर दिले आणि माणिकताईंच्या शास्त्रीय संगीताची तालीम असलेल्या गळ्यातून असे काही सहज साकारले की आजही त्या स्वरचांदण्यांच्या बरसातीत रसिक न्हाऊन निघतात. पानांचा जाळीतन कोणी चंद्र पाहतो गड्या. चंद्र पाहतो गड्या, चंद्र पाहतो गड्या. सांग कुणाला भेटीसाठी जीव सारखा उड्या. हसले मन चांदणे, चांदणे हसले मन चांदणे. या सुंदर भावगीतासह मी आपला निरोप घेते. पुलंच्या पावन स्मृतींना अभिवादन करते आणि विदुषी माणिक वर्मा यांच्या सोज्वळ स्वरांना वंदन करते.